Good morning, all. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy, Satana. Students, today we are going to discuss or we are going to start very new chapter which is Right to Information Act. म्हणजे माहितीचा अधिकार हा ऍक्ट आज आपण त्या ठिकाणी बघणार आहे. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल की त्या ठिकाणी आपल्याला माहितीचा अधिकार आपल्याला भेटलेला आहे. आपले महाराष्ट्राचे समाजसेवक किंवा सोशल वर्कर अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून आणि पूर्ण देशवासियांच्या प्रयत्नातून 2005 मध्ये त्या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट त्या ठिकाणी लागू करण्यात आला. म्हणजेच माहितीचा अधिकार त्या ठिकाणी लागू करण्यात आला. ह्या अधिकाराच्या अंडर आपण त्या ठिकाणी देशातल्या कोणत्याही पब्लिक सेक्टरमधून किंवा प्रायव्हेट सेक्टरमधून, पण मोस्टली विचार केला तर पब्लिक सेक्टरमधून त्या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट सेक्टरमधून कोणतीही इन्फॉर्मेशन आपण आपल्या माहितीसाठी मागू शकतो. ओके, हा आपला माहितीचा अधिकार झाला. याच्याने काय झालं की जे जे काही करप्शन होणार होतं किंवा जे काही काम पेंडिंग राहायचे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते त्या ठिकाणी स्पीडअप झाले. ओके, तर हे जे काही राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आरटीआयचा फायदा त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण घेऊ शकतो किंवा त्याचे बेसिक्स काय आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये. सो लेट स्टार्ट दिस ब्युटिफुल चॅप्टर. ओके, सो व्हॉट इज इन बाय आरटीआय? तर आरटीआय काय आहे किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट काय आहे? तर आरटीआय स्टँड्स फॉर राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, आणि सो राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू इन्फॉर्मेशन इज ए व्हेरी फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन. ओके, तर प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे, माहितीचा अधिकार हा. ओके, देन द ऍक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट ऑफ जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर सोडून हा जो ऍक्ट आहे तो पूर्ण इंडियामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आला 2005 मध्ये. ओके, देन अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट एनी सिटीजन एक्सक्लुडिंग सिटीजन ऑफ JNK, जम्मू अँड काश्मीरचा सिटीजन सोडून प्रत्येक भारतातला प्रत्येक नागरिक मे रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन फॉर अ पब्लिक ऑथॉरिटी फ्रॉम ए पब्लिक ऑथॉरिटी. तर पब्लिक ऑथॉरिटी मधून कोणत्या प्रकारचे इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो, मागवू शकतो. ओके, देन हिअर आर द हिस्ट्री ऑफ आरटीआय ऍक्ट 2005. तर त्याची काही हिस्ट्री आहे, ती हिस्ट्री आपण बघू. द इन्फॉर्मेशन disclosure in India was previously restricted by the Official Secret Act 1923 and various other special laws which the new RTI Act now relaxes. तर आधी म्हणजे हा ऍक्ट येण्याच्या आधी त्या ठिकाणी कोणती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करणे हे भारतीय संविधान कायदा 1923 1923 च्या अंडर त्या ठिकाणी रेस्ट्रिक्टेड होतं. ठीक आहे, आपण कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मागू शकत नव्हतो. पब्लिक गव्हर्नमेंट सेक्टर आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे इन्फॉर्मेशन आपण ऍक्सेस करू शकत नव्हतो. हे होतं जोपर्यंत हा कायदा आला नाही तोपर्यंत. इट वॉज पास ऑन द 15th of June 2005 by the Parliament of India and came fully into force from the 12 October 2005. तर हा जो काही ऍक्ट आहे तो ऍक्ट त्या ठिकाणी 15 जून 2005 ला त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबर 2005 मध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आला. ओके, the act applies to all states and union territories of India except the state of the Jammu and Kashmir which is covered under state level law. तर जे काही हा जो काही ऍक्ट आहे तो ऍक्ट पूर्ण स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मध्ये इंडियामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आला एक्सेप्ट ऑफ जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर स्टेट लेवल ऍक्टच्या अंडर त्याला इन्क्लूड करण्यात आलं. ओके, सो ही झाली हिस्ट्री रिलेटेड ऑफ द आरटीआय. सो व्हॉट डज राईट्स टू इन्फॉर्मेशन मीन? आता राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आपण काय नेमकं मागू शकतो त्यांच्याकडनं, कोणती प्रकारची माहिती कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकते. तर त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे टेक नोट्स, आपण त्याच्या नोट्स घेऊ शकतो. एक्स्ट्रॅक्ट, त्याच्या कॉपीज आपण घेऊ शकतो. ऑर सर्टिफाईड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट ऑर रेकॉर्ड्स, त्याच्या सर्टिफाईड कॉपीज आपण घेऊ शकतो. डॉक्युमेंटच्या रेकॉर्डच्या झेरॉक्स कॉपीज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. छायांकित प्रत आपण ज्याला म्हणतो. ऑप्टेन इन्फॉर्मेशन इन फॉर्म ऑफ द प्रिंटआउट्स, then discs, floppies, tapes, video cassettes or in any other electronic mode or the through printouts. तर आपण आपल्याला ज्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन हवी आहे त्या फॉर्म मध्ये आपण ती इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट करू शकतो. ओके, सो इट मे बी इन द फॉर्म ऑफ द प्रिंटआउट, then diskettes, then floppies, tapes, video cassettes,
एक्सेट्रा. ओके. त्याच्यानंतर इन्स्पेक्ट वर्क्स, डॉक्युमेंट्स, रेकॉर्ड्स. त्याच्यानंतर जे काही वर्क, त्या वर्कला इन्स्पेक्ट केलेली कॉपीज आपण मागू शकतो, त्याच्या डॉक्युमेंट मागू शकतो, त्याचा जो रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केला असेल तो रेकॉर्ड आपण मागू शकतो. देन टेक सर्टिफाईड सॅम्पल्स ऑफ मटेरियल. त्याच्यानंतर सर्टिफाईड सॅम्पल, जे सॅम्पल त्यांनी सर्टिफाय केले असेल त्याच्यामध्ये आपल्याला डाऊट असेल तर आपण ते सॅम्पल सुद्धा त्या ठिकाणी मागू शकतो. तर एवढ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो, किंवा ऍक्सेस करण्याचा अधिकार आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टने त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. देन नीड फॉर आरटीआय. आता आरटीआयची गरज काय आहे? आरटीआय इम्प्लिमेंट करण्याची किंवा इन्फोर्स करण्याची गरज काय आहे आपल्या कंट्रीमध्ये ते आपण बघू. सो फॉर द टू प्रमोट द ओपननेस, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन द वर्किंग ऑफ एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी. तर जे काही ओपननेस आहे, त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी आहे वर्कमध्ये, त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी आहे, म्हणजे किती प्रमाणात काम झालंय, आपलं काम, आपली फाईल आपण दिल्यानंतर ती कोणत्या डेस्क पर्यंत पोहोचली, कुठंपर्यंत पोहोचली, अजून किती वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला कामाची अकाउंटेबिलिटी भेटेल. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी होईल, त्याच्यामध्ये जे काही करप्शन आहे ते करप्शन त्या ठिकाणी रिड्यूस करण्यात मदत होईल. त्याच्यानंतर प्रिव्हेंट ऍडमिनिस्ट्रेशन आर्बिटरन्स, जे काही ऍडमिनिस्ट्रेशनचा हलगर्जीपणा आहे तो हलगर्जीपणा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल, किंवा आपण त्याला डायरेक्टली मॉनिटर करू शकतो. देन ब्रिज द गॅप बिटवीन प्रोव्हायडर्स, रेसिपंट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. तर जो काही प्रोव्हायडर होते किंवा पब्लिक सर्व्हिसेस होते किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस होते, त्याच्यामधला आणि पब्लिक मधला गॅप त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या ऍक्टच्या अंडर करण्यात आलेला आहे. मेक सिटीजन पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग, म्हणजे जे काही सिटीजन्स होते त्यांना डिसिजन मेकिंगचा पार्ट त्या ठिकाणी एक अवेलेबल करून देण्यात आला. देन मेक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिव्ह, आणि त्याच्यानंतर जे काही ऍडमिनिस्ट्रेशन होतं, जे काही गव्हर्नमेंट बॉडीज होत्या त्या ठिकाणी थोड्याशा रिस्पॉन्सिव्ह झाल्या, की यस आपल्याला कोणीतरी विचारणार आहे याच्यावर. नाही तर याच्या आधी काय होतं की आपल्याला कोणी विचारत नाही, सो आपलं काम जे चाललंय ते आपण निवांत चालू देऊ, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी चालायचं. तर ते आता थोडंसं स्पीडअप झालंय त्या कामात. ओके. देन स्ट्रेंथन द फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यानंतर जे काही लोकशाही आहे ते आपल्या लोकशाहीला बळकट करण्याचं काम त्या ठिकाणी, किंवा त्याचा पाया भरभक्कम करण्याचं काम या ऍक्ट थ्रू त्या ठिकाणी करण्यात आला किंवा झाला येतो. ओके. सो ह्या त्याच्या काही गरजा होत्या, नीड होत्या, की हा ऍक्ट का एवढा इम्पॉर्टंट आहे आपल्या इंडियामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा. ओके. देन एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द आरटीआय. आता आरटीआयचे किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचे एम अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर इट इज ए गुड फॉर द ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी इन द वर्किंग ऑफ द एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी. प्रत्येक पब्लिक ऑथॉरिटीमध्ये अकाउंटेबिलिटी ठेवण्यासाठी आणि ट्रान्सपरन्सी साठी हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी मानण्यात आलंय. देन द ड्युटी ऑफ गव्हर्नमेंट टू प्रोएक्टिव्हली मेक अवेलेबल की इन्फॉर्मेशन टू ऑल. तर गव्हर्नमेंट थ्रू जी काही इन्फॉर्मेशन असेल, की इन्फॉर्मेशन, महत्वाची इन्फॉर्मेशन असेल, ती सर्वांसाठी खुली करण्यात आली त्या ठिकाणी. देन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन ऑल सेक्शन्स, सिटीजनरी, एनजीओज अँड मीडिया. तर ही जी रिस्पॉन्सिबिलिटी ती त्या ठिकाणी सर्वांवर घेतली, जे की मग सिटीजन असतील, एनजीओ असतील किंवा मीडिया असतील, यांना सर्व इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळाला. देन द राईट of any citizen of India to request access to information and the corresponding duty of government to meet the request except the exempted information. तर एखाद्या सिटीजनने त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली एखाद्या इन्फॉर्मेशनची, तर ते गव्हर्नमेंटला देणं भाग होतं, एक्सेप्टेड सम इन्फॉर्मेशन. आता काही इन्फॉर्मेशन याच्यातनं एक्सेप्ट केले आहेत, ज्या की तुमच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या रिलेटेड असतील, किंवा अशा काही रिसर्चच्या रिलेटेड असतील, सिक्रेट इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशन फक्त त्या ठिकाणी एक्झेम्प्ट करण्यात आला किंवा याच्यामधनं बाजूला ठेवण्यात आल्या. बाकी सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला ऍक्सेस करण्याचा अधिकार या ऍक्टच्या थ्रू देण्यात आलेला आहे. देन हिअर आर द सम ऑथॉरिटी अंडर आरटीआय ऍक्ट 2005. तर आरटीआय ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी आपल्याला काही ऑथॉरिटीज दिले आहेत, त्या ऑथॉरिटीकडे आपण ते इन्फॉर्मेशन ची मागणी करू शकतो. ओके. फर्स्ट वन इज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. तर त्या ठिकाणी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहे प्रत्येक स्टेटच्या लेवलला. त्याच्यानंतर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे न्यू दिल्लीला ॲट ए नॅशनल लेवल. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी ॲपिलेट ऑथॉरिटी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर
म्हणजे एक PIO त्या ठिकाणी नेमण्यात आला आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक PIO असेल, जो की पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असेल. त्याला जो काही PIO असेल, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असेल, त्याला त्याच्याकडे किंवा त्यांच्याकडे आपण ती जी काही इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशनची रिक्वेस्ट आपण देऊ शकतो. आणि ती दिल्यानंतर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम पर्यंत किंवा स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइमच्या अंडर किंवा त्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी असणार आहे. सो आपण ते पुढे बघणार आहे. सो हु इज नॉट कवर्ड. आता याच्यामध्ये काय काय कवर्ड नाहीये, तर इंटेलिजन्स ब्युरो, ज्याला आपण IB म्हणतो. त्याच्यानंतर रॉ म्हणजे काय, तर आपले जे काही सिक्रेट किंवा गुप्तचर त्या ठिकाणी संघटना आहे इंडियाची, तर त्याची इन्फॉर्मेशन आपण मागू शकत नाही. त्याच्यानंतर डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या रिलेटेड आपण कोणती इन्फॉर्मेशन मागू शकत नाही. त्याच्यानंतर सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ऍक्सेस नाही करू शकत. देन ब्युरो डायरेक्टरेट ऑफ द एन्फोर्समेंटच्या रिलेटेड किंवा एक्साईजच्या रिलेटेड आपण कोणती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मागू शकत नाही. देन नार्कोटिक कंट्रोल ब्युरो, नार्कोटिक जे काही डिपार्टमेंट आहे त्याच्या बद्दल पण इन्फॉर्मेशन मागू शकत नाही. त्याच्यानंतर एव्हिएशन रिसर्च सेंटर, जे काही एरिएशनच्या किंवा एव्हिएशनच्या रिलेटेड रिसर्च आहे, त्या रिसर्च मधून कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकणार नाहीत. देन स्पेशल फ्रंटियर फोर्सेस लाईक CRPF, आर्मी, ITBP, CISF, देन NSG अँड स्पेशल सर्व्हिस ब्युरो. तर ज्या काही आणि ॲज वेल ॲज द आसाम रायफल्स, म्हणजे काही आर्मीज आहे, त्या आर्मीची कोणती इन्फॉर्मेशन आपण ऍक्सेस करू शकत नाही इन ए पब्लिक इंटरेस्ट. तर हे जे काही इथं म्हणजे डिपार्टमेंट्स होते, ह्या डिपार्टमेंटची माहिती आपण फक्त ऍक्सेस करू शकत नाही. बाकी ऑदर पब्लिक डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन आपण इझिली त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो किंवा रिक्वेस्ट करू शकतो गव्हर्नमेंटला किंवा PIO ला, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला. ओके. सो हाऊ टू फाईल अँड RTI ऍप्लिकेशन. RTI ऍप्लिकेशन आपण कसं फाईल करायचं, त्याची प्रोसिजर आहे, ते प्रोसिजर आपण बघू. कन्सिडर युअर प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम काय तो आधी कन्सिडर करा. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तुम्हाला काय पाहिजे नेमकं. देन आयडेंटिफाय द पब्लिक ऑथॉरिटी अँड PIO यू थिंक हॅज द इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आयडेंटिफाय करा की पब्लिक ऑथॉरिटी कोणती आहे, हा जो इश्यू आहे कोणत्या ऑथॉरिटीच्या रिलेटेड येतो. त्याच्यानंतर त्या ऑथॉरिटीमध्ये PIO कोण आहे, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर कोण आहे, तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर फ्रेम युअर क्वेश्चन, तुमचे क्वेश्चन बनवा की तुम्हाला ऍक्च्युली क्वेश्चन काय विचारायचे, कोणती माहिती तुम्हाला हवी आहे, ते त्या ठिकाणी क्वेश्चन बनवा. देन ड्राफ्ट अँड सबमिट युअर ऍप्लिकेशन विथ ऍप्लिकेशन फी ऑफ ₹10 टू PIO मेक पेमेंट. तर जी काही ऍप्लिकेशन फी असेल ₹10, ती ₹10 ऍप्लिकेशन फी तुम्हाला PIO ला किंवा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला त्या ठिकाणी सबमिट करायचे, पेमेंट करायचे त्याचा. देन ऑब्टेन एक्नॉलेजमेंट रिसिप्ट ऑफ युअर ऍप्लिकेशन अँड द ऍप्लिकेशन फी फ्रॉम द PIO. तर जे काही एक्नॉलेजमेंट असेल किंवा फी तुम्ही पेड केली असेल, त्याची रिसिप्ट असेल, ते तुम्हाला PIO कडनं घ्यायची आहे फॉर द फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला ते प्रिझर्व करून ठेवायचे तुमच्याकडे. देन PIO हॅज 30 days टू अप्रूव्ह ऑर रिजेक्ट युअर ऍप्लिकेशन. सो दिस इज ए टाइम लिमिट. तर 30 दिवसाच्या आत PIO ला त्या ठिकाणी तुमचं जे काही ऍप्लिकेशन असेल ते रिजेक्ट किंवा ऍक्सेप्ट करण्याचे, त्या ठिकाणी अप्रूव्ह करण्याचे त्या ठिकाणी परमिशन असेल, तर विदिन 30 days ते त्याला रिप्लाय देणं गरजेचं असेल PIO ला. ओके. सो दिस इज द सिम्पल प्रोसिजर हाऊ टू फाईल द RTI ऍप्लिकेशन. RTI ऍप्लिकेशन कोणीही कुठेही कसंही फाईल करू शकतो, बट हॅव टू स्टिक द लॉज अँड रूलला आणि लॉला स्टिक होऊन त्या ठिकाणी आपण जे काही RTI ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकतो, मागू शकतो माहिती. देन हिअर आर द सम रोल्स ऑफ PIO अँड APIO. आता PIO म्हणजे काय, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, आणि APIO म्हणजे काय, असिस्टंट टू पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. तर या दोघांचा रोल काय आहे, तो रोल आपण बघू. PIO प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू एनीवन रिक्वेस्टिंग टू इट. तर PIO ला ज्याने कोणी रिक्वेस्ट केली असेल इन्फॉर्मेशनसाठी, तर ते इन्फॉर्मेशन त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम हे PIOचं असेल. देन APIO रिसिव्स ऍप्लिकेशन्स अँड फॉरवर्ड देम टू द PIO. API कडे पण आपण ऍप्लिकेशन देऊ शकतो. तर API काय करेल की APIO काय करेल की APIO ते जे ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन घेऊन ते PIO ला फॉरवर्ड करण्याचं काम करेल. ओके. देन हिअर आर द सम फंक्शन्स ऑफ द PIO. आता PIO चे फंक्शन्स काय आहेत,
तर फर्स्ट फंक्शन आहे त्याचं डील्स विथ रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन. जे पण रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन असेल, कोणी इन्फॉर्मेशनसाठी रिक्वेस्ट केली असेल त्याच्याशी डील करणं हे PIOचं काम असेल. देन ऑफर्स रिस्पॉन्सिबल सॉरी offers reasonable assistance to the applicant, provide access enabling assistance to सिन्सिअरली डिसेबल्ड. तर असे कोणत्या प्रकारचे रिझनेबल असिस्टंट जर समजा पाहिजे असेल एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, तर त्याला असिस्ट करण्याचं काम हे PIOचं असेल. देन सीक असिस्टन्स फ्रॉम एनी अदर ऑफिसर ॲज कन्सिडर नेसेसरी. तर PIO हे कोणत्याही ऑफिसरची त्या ठिकाणी मदत घेऊ शकतात जर समजा गरज असेल तर. जे त्यांना नेसेसरी वाटत असेल त्या ऑफिसरची त्या ठिकाणी ते मदत घेऊ शकण्याचा अधिकार हा PIOचा असणार आहे. फॉर द पर्पज ऑफ द कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस ऍक्ट सच अदर ऑफिसर विल बी ट्रीटेड ॲज PIO. आणि जर समजा PIO त्या ठिकाणी अवेलेबल नसेल किंवा PIOने कोणाची मदत घेतली असेल तर त्या पर्टिक्युलर ऑफिसरला, गव्हर्नमेंट ऑफिसरला आपण ॲज अ PIO ट्रीट करू शकतो. तर हे काही PIOचे फंक्शन्स होते. ओके. Here are the RTI fees and mode of their payments. तर RTI फॉर्म भरण्यासाठी काही फीज आहेत, तर त्या फीज आपण बघू. जर समजा अर्बन एरिया असेल, शहरी भाग असेल, तर त्या ठिकाणी 10 रुपीज फी असते. जर समजा रुरल एरिया असेल आपल्यासारखा, तर त्या ठिकाणी 5 रुपीज फी असणार आहे. इफ इन्फॉर्मेशन इफ वी वॉन्ट दी इन्फॉर्मेशन ऑन ए CD मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला 100 रुपीज पे करणं गरजेचं आहे. DVD मध्ये पाहिजे असेल तर 200 रुपीज पे करणं गरजेचं आहे. देन टू इन्स्पेक्ट डॉक्युमेंट जर आपल्याला बघायचं असेल, इन्स्पेक्ट करायचं असेल, तर फर्स्ट अवर इज फ्री. तर पहिला जो 1 तास असेल तो फ्री असेल इन्स्पेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर पर अवर आपल्याला 5 रुपये चार्ज त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर हे होते काही फीज रिलेटेड ऑफ द केस. तुमची कोणत्या प्रकारची केस आहे किंवा कोणत्या एरियातली केस आहे, डिपेंडिंग ऑन दॅट यू हॅव टू पे द फीज. देन मोड ऑफ पेमेंट. तर आपण पेमेंट कशा प्रकारे करू शकतो? कॅशने करू शकतो, DD ने करू शकतो, देन चेकने करू शकतो, देन पोस्टल ऑर्डरने आपण पेमेंट करू शकतो, देन कोर्ट फी स्टॅम्पने पण आपण त्या ठिकाणी पेमेंट करू शकतो. हे त्याचे मोड ऑफ पेमेंट झाले. देन हिअर आर द डिस्पोजल ऑफ द रिक्वेस्ट टाइम फ्रेम. तर किती दिवसात आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे ते आपण बघू. इन 30 days इफ डायरेक्ट टू PIO. आपण जर समजा PIO कडे डायरेक्ट ऍप्लिकेशन दिलं असेल तर विदिन 30 days आपल्याला इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं आहे. जर APIO कडे दिलं असेल तर आपल्याला 35 days मध्ये इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं आहे. इन 48 hours इफ लाईफ अँड लिबर्टी ॲट स्टेक. जर समजा इमर्जन्सी केस असेल तर 48 hourच्या अंडर त्या ठिकाणी आपल्याला भेटणं गरजेचं आहे. इफ रिडायरेक्टेड इन 5 days. जर समजा रिडायरेक्टेड केलं असेल तर अशा केसमध्ये आपल्याला विदिन 5 days इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं असेल. इफ नॉट गिवन इन टाइम. जर समजा टाइम मध्ये द्यायची नसेल तर ते डायरेक्टली त्याला रिफ्यूज पण करू शकता. नो इश्यूज. Okay, so these are some time frames, time limits that within that time limit that particular officer PIO should provide the information. त्या within त्या time frame मध्ये त्या PIO ला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं असणार आहे. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. देन हिअर आर द सम केस स्टडीज रिलेटेड ऑफ दिस ऍक्ट. या ऍक्टच्या रिलेटेड काही केस स्टडीज आहेत. आता तुम्ही जे काही बोर्डचे किंवा तुमच्या फायनल एक्झामची जी काही आन्सर शीट असेल त्या आन्सर शीटची कॉपी इथं मागू शकता, बघू शकता, बरोबर. तर जी काही कॉपी असेल युनिव्हर्सिटी मधून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता किंवा रिचेकिंगला तुम्ही पाठवू शकता. रिचेकिंग नाही म्हणता येणार, पण जी काही कार्बन कॉपी मागू शकता किंवा जी काही झेरॉक्स कॉपी तुमच्या पेपरची मागू शकता, चेक केलेल्या पेपरची. तर ते चेक केलेल्या पेपरची कॉपी तुम्ही मागू शकता RTIच्या अंडर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर. कारण की हे आधी पॉसिबल नव्हतं. जोपर्यंत राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट इंडियामध्ये नव्हता किंवा आपल्या कंट्रीत ऍप्लिकेबल झाला नव्हता, तोपर्यंत आपण ते मागू शकत नव्हतो. ओके. तर इथे एक केस स्टडी दिली वेस्ट बेंगॉलची. वेस्ट बेंगॉलमध्ये जे काही स्टुडंट्स होते त्या स्टुडंटनी जे काही एक्झाम आन्सर शीट होतं ही CBSEच्या
मुलांनी त्या ठिकाणी ही जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट केली होती 9/8/2011 मध्ये. ओके. तर हे जे काही कंप्लेंट होती ती कंप्लेंट त्यांनी कोर्टात केली. कोर्टात केल्यानंतर त्यांनी असं त्या ठिकाणी अपील केलं की जे काही एक्झामचं अँसर शीट आहे ते आम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर बघायला मिळावी, चेक केलेली अँसर शीट. ओके. तर याच्या विरुद्ध वेस्ट बेंगॉलचे हायर एज्युकेशन काउन्सिल असेल, युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर अजून इन्स्टिट्यूट असतील, त्या इन्स्टिट्यूटने या या विरोधात कोर्टात कोर्टात त्या ठिकाणी अपील केली की हे जे काही इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे तो ऍक्ट पास कर किंवा हे जे काही अँसर शीट आहे ते अँसर शीट आम्ही दाखवू शकत नाही. पण कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आरटीआयच्या अंडर किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर स्टुडंटला त्या ठिकाणी अधिकार आहे की ते त्यांचे अँसर शीट त्या ठिकाणी बघू शकतात. ओके. सो त्या ऍक्टच्या थ्रू जे काही आज तुम्ही कॉपीज बघता तुमच्या अँसर शीटच्या, ते तुम्ही ह्या इन्फॉर्मेशनच्या अंडर त्या ठिकाणी ऍक्सेस करताय. सो दिस वॉज अ केस स्टडी. हिअर इज द अनादर केस स्टडी. आता इथं केस स्टडी काय आहे की जे काही 2,490 करोडचं टॅक्स एक्झम्पशन होतं पॉलिटिकल पार्टीचं मागच्या 5 वर्षात, ते आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी समजलं. इथं तुम्ही बघू शकता की काँग्रेसचं दिलंय, त्याच्यानंतर बीजेपी दिलंय, एनसीपी दिले, बीएसपी दिले, आरजेडी दिले. तर त्यांना किती प्रमाणात टॅक्स मध्ये एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे. ओके. तर ही माहिती आपल्याला समजू शकली त्या ठिकाणी फक्त राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर किंवा तो ऍक्ट इंडियामध्ये असल्या कारणाने समजू शकले की ह्या लोकांना किती त्या ठिकाणी टॅक्स मध्ये एक्झम्पशन प्रोव्हाइड करण्यात आलं. तर कोणत्या प्रकारचं एक्झम्पशन आपण त्या ठिकाणी टॅक्स मध्ये देऊ शकत नाही कोणती पार्टीला. ओके. जर समजा त्यांनी डोनेशन केलं असेल काही प्रमाणात तर त्या डोनेशनची अमाऊंट त्या ठिकाणी असू शकते किंवा त्याला कन्सिडर करू शकता आणि ते प्रॉपर त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असणार आहे. तर हे जे काही केस स्टडी घेण्यामागचा उद्देश आहे की याच्यामधून आपल्याला समजतं की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट किती इम्पॉर्टंट आहे आपल्या कंट्रीसाठी. देन हिअर आर द सम आरटीआय सक्सेस स्टोरीज. तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर अशा खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आहेत. त्याच्यामधल्या काही स्टोरी इथं घेतल्या आहेत त्या आपण बघू. अटेंडन्स ऑफ द विलेज स्कूल टीचर्स. तर ही युपी मधली केस होती. बंदा किंवा बंदा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी युपी मधली जे काही विलेज स्कूल टीचर होते त्यांचे अटेंडन्सच्या रिलेटेडची केस होती. ते आरटीआयच्या अंडर त्या ठिकाणी समोर आले. देन ट्रान्सपरन्सी इन द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम फॉर द बीपीएल फॅमिलीज. जे काही रेशन कार्डवाले फॅमिलीज होते त्या फॅमिलीला जे काही रेशन्स होते त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली त्या ठिकाणी करण्यात आलं किंवा ती केस आली समोर याच्याच अंडर आरटीआयच्या अंडर. देन स्कूल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड. आता स्कूल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड ही केस होती अलाहाबादची. तर त्या ठिकाणी त्यांना समोर आलं की जे काही आधी फ्रॉड होत होता तो त्याच्यानंतर स्टॉप झाला किंवा आपण राईट टू इन्फॉर्मेशनने ती इन्फॉर्मेशन मागू शकत होतो त्याच्यामुळे ते स्टॉप झालं. देन एक्सपोजिंग करप्शन्स इन द मेडिसिन प्रोक्युरमेंट ऍट पीएसयू. तर ही केस होती कोरियाची. छत्तीसगडमध्ये कोरिया म्हणून गाव आहे तर त्या गावाची केस होती की पीएसयू मध्ये जे काही मेडिसिनचं प्रोक्युरमेंट होतं, खरेदीदारी होती, त्याच्यामध्ये करप्शन झाले. देन पेमेंट ऑफ द पेन्शन ड्यूज फ्रॉम द रेल्वेज पासून पेन्शनचं ड्यूज होतं. ही भावनगरची केस होती गुजरात मधली. तर अशा खूप साऱ्या केसेस आहेत त्या ठिकाणी की जे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर त्या ठिकाणी समोर आले आहेत. देन अटेंडन्स ऑफ द स्टाफ इन द स्कूल हॅज हेल्प इन द चेकिंग टीचर्स ॲब्सेंटिझम अँड स्टुडंट्स ड्रॉपआउट्स. तर स्टुडंट ड्रॉपआउट आणि जे काही स्कूल टीचर होते त्यांचे अटेंडन्स होते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंडर क्लॅरिटी आली. देन अटेंडन्स ऑफ द डॉक्टर अँड द नर्सेस ॲट प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स हॅज लेड टू इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ केअर फॅसिलिटीज इन रुरल एरिया. तर ग्रामीण भागातले जे काही डॉक्टर्स होते किंवा नर्सेस होते प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला त्यांचं अटेंडन्स त्या ठिकाणी प्रॉपरली सुरू झालं आणि जे काही हेल्थ केअर सिस्टम मधली इम्प्रूव्हमेंट होती ती इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी ऑब्झर्व झाली. तर या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आरटीआय किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टमुळे पॉसिबल झाल्या. जे काही करप्शन होतं ते करप्शन बंद झालं. जे काही पब्लिक सर्वंटच्या ड्युटीज होत्या त्या
ड्युटीज त्यांनी व्यवस्थित करायला सुरुवात केली. दिस इज हॅपन बिकॉज ऑफ ओनली अँड ओनली RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ओनली. So here is the conclusion. RTI has definitely helped in the better governance. जे काही गव्हर्नन्स आहे ते बेटर करण्यासाठी RTIचा खरंच खूप फायदा आहे. देन इवन दो इट has been 7 years, but till the act has not been used to its full power because of many reasons like less awareness, threats, political power and corruptions. हे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा ऍक्ट अजूनही व्यवस्थित यूज केला जात नाहीये. इथं 7 year पण ऑलमोस्ट इज बिंग 15 years नाऊ. आता आपण जर समजा 2020 मध्ये कन्सिडर केलं तर आतापर्यंत 15 वर्ष झाली, पण हा ऍक्ट अजूनही फोर्सफुली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेला नाहीये. किंवा एक लोकांना भीती असते किंवा पॉलिटिकल पॉवरचा प्रेशर असतो किंवा अदर काय अजून गोष्टी आहेत की लेस अवेअरनेस, त्या गोष्टीमुळे आपल्याला कमी प्रमाणात त्याची माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा फायदा घेत नाही. देर आर नो अमेंडमेंट्स इन द लॉ सिन्स द टाइम इट हॅज बीन पास इवन दो देर इज अ नीड टू चेंज. तर याच्यामध्ये अजून कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी बेटरमेंट झालेली नाही, अमेंडमेंट आलेली नाही, जेणेकरून की तिथं गरज आहे अमेंडमेंट आणण्याची, पण अजूनही एकाही प्रकारची अमेंडमेंट आलेली नाही आणि ते गरजेचं आहे आणणं. सो हिअर द RTI ऍक्ट हॅज हेल्प इन. तर RTI ऍक्ट कोणत्या गोष्टीमध्ये हेल्प करू शकतं आपल्याला, आपल्या कंट्रीला, ते आपण बघू. बेटर गव्हर्नन्स, गव्हर्नमेंट व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते. ग्रेटर ट्रान्सपरन्सी ग्रेट करण्यासाठी, चांगली करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. ग्रेटर अकाउंटेबिलिटी, कामाची अकाउंटेबिलिटी आपण ठेवू शकतो याच्या थ्रू. देन रिडक्शन इन द करप्शन, ऑब्विसली जे काही करप्शन आहे ते करप्शन याच्याने रिड्यूस होऊ शकतं. देन पॉवर्टी एलिव्हेशन, जे काही गरिबी आहे ती गरिबी आपण याच्या थ्रू नक्कीच दूर करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे काही राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तो किती इम्पॉर्टंट आहे याच्यावरून तुम्हाला अंडरस्टँड झालंच असेल. ओके, सो हिअर आर द सम इम्पॉर्टंट वेबसाईट्स. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेऊ शकता, किंवा कंप्लेंट असेल ते कंप्लेंट देऊ शकता, किंवा अदर काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. ओके, सो enough for the day. Thank you so much for being here. Thank you.